चला मैत्रिणींनो, आपलं स्वागत आहे वर्षाच किचनमध्ये। बघू शकता साहित्य काय काय घेतलेलं आहे। कोथिंबीर घेतलेली चिरून, लोणच्याचं सार, शेंगदाण्याचं कूट, कांदे उभे चिरून घेतलेले आहेत, लसूण टेचलेला आणि आपण पावशेर कारले घेतलेले आहेत। बघू शकता। बघा आपली कढई गरम झालेली आहे। तेल टाकू एक पळी। त्यात आधी जिरे वगैरे काही नाही टाकायचं। कारले ना असे चांगले पिळून घ्यायचे, जेणेकरून त्याचं पाणी सगळं निघायला पाहिजे। बघू शकता। बघू शकता सगळे कारले मी पिळून टाकलेले आहेत कढईत। हे बघा त्याचं पाणी। ज्याला शुगर असते त्याला हे पाणी प्यायला चांगलं असतं, औषधासारखं। आता कारल्यात मीठ टाकायची गरज नाही। रात्रीच मीठ लावून ठेवलेलं होतं कारल्याला। रात्री चिरून त्या फ्रीज मध्ये ठेवलेलं होतं मी कारलं, तर चांगलं मीठ मुरतं। परतून घ्यायचं। ही आमची जळगावची रेसिपी आहे, खानदेशातली। बघू शकता आम्ही झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे। सारखं झाकण काढून हलवत पण गेली, हलवत नाही गेलं तर करपतं कारलं। आता हे कारलं एका डिश मध्ये काढू। बघा मी कढईमध्ये 2 ते 3 पळी तेल टाकलेलं आहे। आता त्यात जिरे टाकू। तेल चांगलं तापलेलं आहे। कांदे टाकू। बघा आता याच्यात लसणाची पेस्ट घालू। बघू शकता आपले कांदे चांगले फ्राय झालेले आहे। आता आपण गॅस कमी करू। एक चम्मच मसाला, अर्धा चम्मच मिरची पावडर, थोडी हळद, अर्धा चम्मच धने पावडर। मसाला फ्राय करू। आता आपण याच्यात कारले टाकू।
बघा आपण आता याच्यात शेंगदाण्याचं कूट घालू, लोणच्याचं सार, थोडं मीठ, चांगलं परतून घेऊ। थोडी कोथिंबीर, कमी आचेवर शिजवायचं आहे। झाकण ठेवूया। बघू शकता आपली कारल्याची भाजी झालेली आहे। बघा आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे, बघू शकता। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा। आणि ही आमची खानदेशातली रेसिपी आहे। तुम्हाला जर खानदेशातली रेसिपी बघायची असेल तर कमेंट्समध्ये टाका।